वारंवार चढाई करते जर्सी नंबर 2-0-2 असा मैदान क्रमांक 2 वरती लाईन म्हणून जायचं आहे. वारंवार चढाई करतोय, धारदार चढाई करतोय. ठीक आहे चल मस्त. त्यांच्याही लावली त्याला शिक्षण बोलून लावले मस्त. 16 असा गुणफलक सामना मध्यंतरासाठी थांबलाय. सतरा 9-9-17 अशी 11 गुणाची चढाई, 11 गुणांची लीड आपण पाहतोय नवगाव संघाकडे. उजव्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न निखिलचा यशस्वी होणार का? बोनस पॉइंट निखिलने प्राप्त केला. एकदा वारंवार चढाई करतोय जर्सी नंबर 02. रिक्त असते परतला. जर्सी नंबर 29 चढाईवरती आलाय. बोनस प्राप्त केला. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 02 वारंवार चढाई करतोय नवगाव संघाकडून. रक्षकाला मारण्याचा प्रयत्न निखिल. दोन गुणांची चढाई. गेला असतं जाणं येड्या त्या स्क्रीनला आमतच कशाला. जर्सी क्रमांक 02 वारंवार चढाई करतोय नवगाव संघासाठी. ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न यशस्वी. प्रियांश अजय पेटारे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. तसेच पब्लिक हिरो, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू या ज्या 4 ट्रॉफीज आहेत त्या ZPL फायनल सम्राट श्री भूपेंद्र लक्ष्मण पेटारे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. तसेच
आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर म्हणून ज्या ट्रॉफी होत्या त्या भैरवनाथ इलेक्ट्रिकल संपत कोंडीबाद चाळके यांच्याकडून देण्यात आल्या. त्यांचे देखील खूप खूप आभार मंडळातर्फे. थँक्यू. पुन्हा एकदा चढाईसाठी 02 जर्सी नंबर वारंवार चढाया करतोय नवगाव संघाकडून. आणि बोनस प्राप्त केला आपल्या संघासाठी. सुयश आलाय चढाईसाठी. संघाचा सरसेनापती चढाई सुयशजी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 29 बोनस प्राप्त केला आहे संघासाठी. 24-16 16-24 असा गुणफलक. मैदान क्रमांक 1 साठी मात्र हणून पाडलाय. कॉर्नरचा चांगला प्रयत्न आणि तितकीच चांगली त्याला मदत पोहोचते सर्व खेळाडूंकडून आणि एक सांघिक कामगिरी चांगली पाहायला मिळते. स्कोर होते 2 आणि हर्ष मात्रेला मात्र आता इथे पकड झालेली आहे मिळकत खार या संघाकडून. ग्राउंड नंबर 2 वर देखील खूप चुरस पाहायला मिळते. 9-13 असा स्कोर आपल्याला तिकडे पाहायला मिळतोय. धुकवडे आणि वायशेत या संघांमध्ये सामना रंगतोय. पुन्हा एकदा जिरेश्वरीचा स्टार रायडर जय खरात वारंवार बोलायचा प्रयत्न पण पाय निसटल्यामुळे तिथे पडतोय आणि जेर बंद होतोय तो जय. आता मात्र स्कोर होतोय 2-2 बरोबरीत चाललेला हा सामना. पुन्हा एकदा जर्सी नंबर 3 मिळकत खार या संघाकडून संतशी चढाई डाव्या कोपऱ्यात पण तितकाच सावध असे आक्रमण आपल्याला जिरेश्वरीच्या क्षेत्ररक्षकांकडून पाहायला मिळते. आता चढाईसाठी जर्सी नंबर 13 उंच पुरा खेळाडू मनीष कदम डाव्या कोपऱ्यात चढाईचा प्रयत्न. उडी मारली डायरेक्ट. 2 नंबरला लात मारण्याचा प्रयत्न पण हलकासा प्रयत्न होता आणि त्रुटीत काळाचा अवलंब केला जातोय मिळकत खार या संघाकडून. आणि जर्सी कल्याण खूप छान अशी जंप कव्हरच्या वरून मारली आणि त्यात याकडून रिक्त असते परततोय.
आता मात्र थर्ड रेड असणार आहे मनीष साठी आणि सुंदर 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 कोपरा बॅकहँड करण्यासाठी आला पण ते हेरून मध्य रेषेकडे झेप घेत मनीषाने गुण प्राप्त केला. तिकडे बोनस +2 असा इशारा ग्राउंड नंबर 2 वर आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर बोर्ड ग्राउंड नंबर 2 वरचा स्कोर बोर्ड व्यवस्थित हलवा. जयची संतशी चढाई ग्राउंड नंबर 1 वर आपली लीड हेरून संतरित्या चढाई करतोय जय आणि रिक्त असते परततोय. आणि कारण की याचे कारण थर्ड रेड पाहायला मिळते आपल्याला मिळकतकार या संघाकडून. आणि पुन्हा एकदा चवडा काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जेरबंद केलेला आहे ते मिळकतकारच्या संघातील खेळाडूला. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय झिरेश्वरीच्या संघाकडून. चांगली सांघिक कामगिरी. एक चांगला डाव्या कोपऱ्यावर चांगली कामगिरी पाहायला मिळते आपल्याला झिरेश्वरीच्या संघाकडून. इकडे जय घरत आपल्या पुढील रेडच्या तयारीत. मिळकतकारच्या प्रांगणात 4 खेळाडू खोलवर चढायचा प्रयत्न. पायात जंप दिलेली आहे पण ती निष्ठवून 1 गुण प्राप्त करतोय जय घरत. ग्राउंड नंबर 2 वर डू ऑर डाय घोडसेकर या चढाईसाठी येतोय. खूप खोलवर चढाई 1 गुण तर प्राप्तच करतोय. पुन्हा एकदा जिरेश्वरीकडून जय घरात येतोय चढाईसाठी. आता 3 विरुद्ध 1 अशी चढाई म्हणजेच अर्थातच सुपर टॅकलची नामी संधी. इकडे धोकोड्याचे खेळाडू तुटून पडलेले आहेत. वायशेच्या खेळाडूवर उत्कृष्ट पकड. जय घरात एका खेळाडूला टिपतोय आणि 1 खेळाडू बाद. जिरेश्वरीचा स्कोर होतोय 7. मिळकतकार 2 धावा 2 गुणांवर. ग्राउंड नंबर 2 वर पुन्हा एकदा कल्याण. मग अशी एक छान उडीचा प्रयत्न त्याच्याकडून पाहायला मिळाला. छान उडी आणि त्या प्रयत्नात त्याने 2 खेळाडू बाद केले. इकडे जय घरात आपला कुस्तीचा डावात 1 खेळाडू बाद करून दुसरा देखील खेळाडू त्याने बाद केलाय. आणि अशा प्रकारे लोणाचा बोजा त्याने टाकलेला आहे तो मिळकतकार या संघावर. आणि काळाचा अवलंब आणि या लोनच्या सहाय्याने स्कोरबोर्ड थोडा हललेला आहे. ग्राउंड नंबर 1 वर पूर्ण अंदाज होता जिरेश्वरीच्या संघाला त्याच्यामुळे त्यांनी व्यवस्थितरित्या अडवलेला आहे. जय डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई. एका प्लेअरला टिपल्याचा अपील मात्र त्यांनी केलेला आहे. आणि 1 खेळाडू मात्र बाद करतोय. अशा रीतीने स्कोर 14 होतोय. सामन्याच्या सुरुवातीला चांगली आघाडी पण ही थोडी घाई.
की जय घरच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल झेडपीएल फायनल सम्राट भूपेंद्र पेटारे यांच्याकडून जयसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. एक उत्कृष्ट कामगिरीच्या जीवावर त्याने एक चांगली लीड प्राप्त करून दिली आहे झिरेश्वरीच्या संघाला आणि त्याचाच मोबदला त्याचंच त्याला बक्षीस भूपेंद्र पेटारे यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक मॅच संपल्यानंतर त्याने ते घेऊन जायचं आहे. तिकडे विनीतची चांगली चढाई उत्कृष्टरित्या त्यांनी एक गडी टिपलेला आहे झिरेश्वरीच्या संघाकडून आणि ग्राउंड नंबर 1 वर मध्यांतर होते. मध्यंतरापर्यंत 13 गुणांची भरघोस अशी आघाडी प्राप्त केलेली आहे ती झिरेश्वरी या संघाने आणि त्यात मोलाचा वाटा आहे तो जयचा. त्याबद्दल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक भूपेंद्र पेटारे यांच्याकडून आलेलं आहे. ग्राउंड नंबर 1 वर यापुढे होणारा सामना आहे सिद्धकुमार बंबटकर पाडा विरुद्ध वेताळी सुरकी या दोन्ही संघांसाठी दुसरा ठिकाण. तिकडे विनीतचा संघ मात्र काहीशा पिछाडीवर असल्या कारणाने त्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या प्रयत्नात एक बोनस गुण मात्र त्यांनी कमावलेला आहे. इकडे मिळकतकार या संघाचा एक खेळाडू चढाई घेऊन आलाय. बोनसचा एक प्रयत्न पण उत्कृष्ट कव्हर एक चांगली फॉलिंग पाहायला मिळाली आपल्याला सुयश भावेकडून आणि त्याने रेडरला बाद केलाय. ग्राउंड नंबर 2 वर पुन्हा एकदा विनीत येतोय. वारंवार यश मिळवतोय. आपल्याकडून त्याचे शर्तीचे प्रयत्न चालूच आहेत आणि ग्राउंड नंबर 1 वर स्कोर कार्ड व्यवस्थित करा. भोकोड संघाकडून यश धोडसेकर याची चढाई तीन गुण घेऊन जातोय. आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करत 3 गुण मिळवतोय. आणि बोनस गुण घेऊन मिळकत खायचा हा खेळाडू पुन्हा आपल्या स्वगुरूही परततोय. जयची चढाई पटात पाडण्याचा प्रयत्न पण तो अचूक हेरून आपले पाय बचावात्मक रीतीने बाहेर काढत जय सुरक्षितरित्या आपल्या प्रांगणात परत गेला आणि सुंदर कोपरा अगदी चढाई बहादराच्या अंगावर धावत गेला आणि त्याला आउट केला. शेवटचा खेळाडू उरलाय. खऱ्या संघात आणि लोण्याचा बोजा पुन्हा एकदा 3 पॉइंट्स आणि तिकडे ग्राउंड नंबर 2 वर सामना समाप्त होतोय.
आणि हा सामना